नमस्कार मंडळी. आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही लोकांचे अनुभव घेतो. आपल्या आजूबाजूला अशी लोक असतातच आणि प्रत्येकानेच त्यांचे अनुभव घेतलेले असतात. पण ठीक आहे ना, चांगले लोक आणि वाईट लोक अनुभव देतात आणि निघून जातात. पण ह्या लोकांपेक्षा सुद्धा अतिशय घाणेरड्या दर्जाची जर कोणी जात असेल किंवा लोक असतील या समाजामध्ये तर गद्दार लोकांना आपण कधीच माफ नाही केलं पाहिजे. कारण ते जे आपल्याशी वागतात ना, ते इतकं भयंकर असतं की समोरच्या व्यक्तीला त्याचा काय त्रास होतो हे तुम्हाला जेव्हा त्या गद्दारकडनं अनुभव मिळाला असेल तेव्हा नक्कीच त्याचं समजलं असेल की ही व्यक्ती इतकी विश्वासघात करणारी असू शकते हे आपण कधी स्वप्नात पण विचार केलेला नसतो. आणि मला तरी असं वाटतंय की आपल्यापैकी सगळ्यांनी एकदा तरी गद्दार माणूस बघितला असेल आणि ह्या गद्दार माणसांमुळे आपण इतर माणसांशी कसं वागायचं हा एवढा मोठा धडा मिळतो ना आपल्याला की म्हणजे तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत किंवा प्रत्येकाने त्याचे अनुभव शब्दात नाही सांगू शकत. गद्दार लोकांना ओळखणं खरंच खूप गरजेचं आहे. आपण ज्यांना लिटरली आपलं समजतो, आपलंच म्हणजे तू आणि मी काहीच आपलं म्हणजे आपलं काही वेगळं नाहीच आहे, आपण एकच आहोत, तीच व्यक्ती गद्दार निघते हे लक्षात ठेवा. त्यामुळे गद्दार लोकांना ओळखा आणि ना आपल्याला होणारा त्रास तो फार कमी होईल जर लवकरात लवकर ओळखलं तर. अशा लोकांना खरंच जर काही कायद्याने शिक्षा झाली असती तर बरं झालं असतं. पण अशा लोकांना कायद्याने शिक्षा होत नाही कारण ते त्यांच्या रक्तात असतं. ते नीच रक्त असतं आणि ते इतकं नीच रक्त असतं ना की ते रक्त ना जेव्हा त्यांना गद्दारकीची त्यांची गरज संपलेली असते तेव्हा ते त्यांची फेसेस दाखवतात आपल्याला. कामापुरतं यूज करणं, काम काढून घेणं आणि त्याच्यानंतर एवढं सगळं करून सुद्धा ठीक आहे त्याने त्याचा मतलब घेतला पण त्याच्यानंतर सुद्धा त्या समोरच्या व्यक्तीला कसं खंजीर खुपसलं जाईल हे सुद्धा आहे. त्याच्यामुळे ती लोक काम काढून घेऊन सुद्धा तुम्हाला इतक्या डाऊन लेवलला आपल्यावरती म्हणजे एक म्हणतात ना घाव करतात की ते इमॅजिन नाही करू शकत आपण. त्याच्यामुळे त्यांना मतलबी नाही म्हणता येणार, त्यांना गद्दारच म्हणता येईल. अशा लोकांपासून थोडे सावधान राहा बाबा.